नमस्कार, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो, त्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा, जेणेकरून महत्त्वाची माहिती आपले मित्र नातेवाईक यांच्यापर्यंत पोहोचेल. मित्रांनो, थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलं असेल की आजचा विषय काय आहे. आजचा विषय असा आहे की आपण जे मार्केटमध्ये पाहतो बॉयलर चिकन, कुठल्या पद्धतीचं चिकन खावं किंवा कुठल्या पद्धतीचं चिकन खाऊ नये, किंवा आज तुम्ही मार्केटमध्ये पाहत असाल की कित्येक युट्यूबवरती ऑफर येतात की 300 रुपये थाळीमध्ये कितीही चिकन खा, 1 किलो खा नाहीतर 10 किलो खा. तर हे काय आहे नेमकं, हे आपण आज समजून घेणार आहे. किंवा चिकनचे फायदे काय आहेत आणि चिकनचे तोटे काय आहेत. तर मित्रांनो, चिकनचे आपण जर फायदे पाहिले तर चिकनमध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन असतं. आता ब्रॉयलर म्हणजे काय की हे ह्या जातीचं असं एक कोंबड्याचं जे मांस पालन आहे, म्हणजे मांसासाठी उत्पादित केलेला हा कोंबडा आहे, ज्याला आपण ब्रॉयलर म्हणतो. आता याचं साधारणतः याच्या 100 ग्रॅम मध्ये 31 ग्रॅम प्रोटीन असतं. म्हणजे 100 ग्रॅम चिकन मध्ये 31 ग्रॅम प्रोटीन असतं. याचं जे कोंबड्याचं लाईफ आहे ते 1.5 वर्ष असतं, म्हणजे 20 महिने साधारणतः. आणि हा जो कोंबडा आहे हा 40 दिवसानंतर खाण्यास योग्य होतो. आणि याच्यामध्ये सेलेनियम असल्यामुळे जर कुठे शरीरामध्ये सूज असेल किंवा हृदयाचे काही प्रॉब्लेम असतील किंवा आणखी काही तुमचे प्रॉब्लेम असतील शरीराचे, तर बऱ्याच कामी हे चिकन काम करतं. तर आता आपण चिकन घ्यायला ज्यावेळी आपण चिकन सेंटरच्या दुकानात जातो, तर आत्ता सध्याचा रेट जो चालू आहे तो आहे 260 रुपये रेट किलो. तर सर्रास तिथे कोंबड्या कापलेल्या असतात बघा, ज्या मोठ्या कोंबड्या कापलेल्या असतात, ज्यांना साधारणतः त्या आजारी असतात किंवा त्यांना 100-125 रुपये किलोने मिळतात, अशा मोठ्या कोंबड्या जवळजवळ 3-3, 4-4 किलोच्या कोंबड्या असतात त्या. म्हणजे त्यांना नाही ती इंजेक्शन दिली जातात, नाही ते फिडिंग दिलं जातं आणि त्यांची अशी वाढ केली जाते आणि त्याच्यामध्ये त्यांना काहींना आजार पण होतात. तुम्ही बघा, कोंबडी कापल्यानंतर त्यांच्या लेग्सला वगैरे असं काळं निळं झालेलं असतं. हे बऱ्याच लोकांना काही समजत नाही याच्यातलं. मग ते त्याच्यातलंच तोडून 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 चिकन देतात. पण जर तुम्हाला जर खऱ्या अर्थाने चिकन खायचं असेल किंवा खऱ्या अर्थाने प्रोटीनयुक्त चिकन खायचं असेल, जरी मार्केटमध्ये बघा तुम्ही बोर्ड असतात, सगुना चिकन असेल, बारामती अॅग्रो असेल, समृद्धी असेल, आमका असेल, फलाना असेल, बिस्तर असेल, बरीच नावं असतात, पण त्याच्यामध्ये काही नसतं. तुम्हाला जर खऱ्या अर्थाने एक ब्रॉयलरचा जो कोंबडा म्हणतो आपण, तो जो खायचा आहे, तो साधारणतः 1 किलोच्या पुढे नसावा. जर तो 1 किलोच्या पुढे असेल तर त्या चिकनचा वास सुद्धा येतो बघा, तुम्ही कसंही धुवा त्याला. पण हा जर 1 किलोच्या आतमध्ये असेल, ज्यातला तंदूर म्हणून वापर केला जातो, तर त्याचा रेट थोडासा जास्त असतो, पण त्याचा मटणासारखा त्याचा स्वाद असतो आणि तो शिजतो पण पटकन. आणि जे शिजलेलं चिकन आहे ते डायबिटीस 2 साठी एकदम उत्तम असतं. कारण चिकन प्रामुख्याने बघा, ज्यांना किडनीचे आजार आहेत, टाईप 2 चा डायबिटीस आहे किंवा हृदयासंबंधीचे काही अगोदरचे आजार आहेत, अशा लोकांनी मात्र ह्या चिकनचं खाताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण फार फार तर चिकन हे एका वेळी 100 ग्रॅम खाल्लं पाहिजे आणि आठवड्यात फार फार तर 300 ग्रॅम खाल्लं पाहिजे. पण बऱ्याच वेळा काही लोक बसल्यानंतर सांगतात, मी अख्खी कोंबडी खातो, मी 2 तंदूर खातो. हे शरीरास योग्य नसतं. कारण याच्यामुळं काय होतं की तुमच्या शरीरात जे प्रोटीन असतं त्याचं अनबॅलन्सिंग होऊन तुम्हाला नसते दुसरे आजार वाढू शकतात. त्याच्यामुळे डॉक्टरांचा सल्ला, ज्यांना हे आजार आहेत त्यांनी ते घेणं गरजेचंच आहे. आणि आठवड्यात फक्त 300 ग्रॅम चिकन खायचे, जे शरीरासाठी योग्य असतं. बाकी तुम्ही पालेभाज्या वगैरे याचा वापर करू शकता दैनंदिन जीवनामध्ये, ते योग्य असतं. आणि आठवड्यात 2-3 वेळा 100-100 ग्रॅम चिकन खाल्लं म्हणजे 31-31 ग्रॅम तुमच्या शरीराला प्रोटीन सुद्धा चांगल्या पद्धतीचं मिळतं. तर आता मी जी लहान कोंबडी का म्हटलो की त्याचा वास येत नाही किंवा ती शिजते पण चांगली आणि ती शिजल्यानंतर पचायला हलकी जाते. आणि जी तुम्ही भाजी बनवत असाल त्याच्यामध्ये थोड्या प्रमाणात तेलाच्या ऐवजी जर तूप असेल तर ते आणखी पचण्यास योग्य जातं. म्हणजे कुठल्याही पद्धतीचं तुम्हाला डायजेशन मध्ये त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येत नाही. जे तुम्ही तेल वापरता तेच जर तुम्ही गावरान तूप वापरलं तर अतिशय उत्तम असं ते चिकन बनतं. एखाद्या वेळी मी तुम्हाला ती रेसिपी नक्की दाखवेल, ज्यावेळेस मी एखादा
व्हिडिओ घेईल आणि ज्यावेळेस या पद्धतीची रेसिपी मी तुम्हाला नक्की करून दाखवेल. त्याच्यामुळं दुकानात गेल्यानंतर की तुम्ही तुमच्या समोर नवीन एखादी छोटी कोंबडी कटिंग करून घ्या. कारण अगोदर कापलेल्या ज्या भोजड कोंबड्या असतात, ज्यांना आजार अगोदरच झालेले असतात, आणि ते बघा तुम्ही हॉटेलमध्ये सुद्धा ज्यावेळी जेवायला जातात त्यावेळी त्याचे पीस असे मोठमोठे असतात आणि रबरासारखे असतात. म्हणजे पैसे देऊन हॅरेसमेंट होते, पचायला त्रास होतो, सगळ्या गोष्टी ह्या म्हणजे नको नको होतात. पण आज सर्रास सर्व ढाब्यांवरती हाच प्रकार चालू आहे. तुम्ही जर घरी आणून जर हे चिकन केलं छोट्या याचं, तर तुम्हाला ते मटणासारखा स्वाद वाटेल आणि पचायलाही हलका जाईल. कुठल्या पद्धतीचा वासही त्याला नसतो. आणि जास्तीत जास्त म्हणजे सायन्स सांगतं की तुम्ही जर उकडलेलं चिकन खाल्लं तर त्याच्यामध्ये प्रोटीनचं साधारणतः प्रमाण सगळ्यात जास्त सापडतं. पण तुम्ही ज्यावेळी त्याच्यामध्ये तेल मसाले सगळं ऍड करता, त्यामध्ये त्याचं प्रोटीन थोडंसं मार खातं, म्हणजे अर्ध्यापेक्षा कमी प्रोटीन येतं त्याच्यामध्ये. किंवा तुम्ही ग्रिलिंग करत असाल त्याला किंवा बेकिंग करत असाल तर ते प्रोटीनचं प्रमाण कमी होतं त्याच्यामध्ये. ज्यावेळी त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं ऑइल मिक्स होतं त्यावेळी त्याच्यामधलं प्रोटीन हे मसाले ऑइल कमी करतात. त्याच्यामुळे जर तुम्हाला चिकन खायचं असेल किंवा तुम्ही जर कुणी वर्कआउट करत असाल, व्यायामशाळा म्हणजे जिम जॉईन असेल तुमची, तर तुम्ही साधारणतः रोज 100 ग्रॅम चिकन तुम्हाला खायला काही अडचण नाही. तेही उकडलेलं असावं आणि छोट्या कोंबडीचं असावं. उगाच काहीतरी कुणीतरी सजेस्ट केलंय चिकन खा म्हणून तुम्ही काहीतरी ते रोगट चिकन खात असाल तर तुमच्या आयुष्याला नेहमी काही ना काही रोगराई झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे चिकन खाताना सुद्धा जर तुम्हाला कुठला आजार असेल गंभीर, तेही तुम्ही डॉक्टरांना विचारा की मी किती पद्धतीत, म्हणजे एखादा डाएट एक्सपर्ट असतात बघा तुम्ही, डायटिशियन ज्याला आपण म्हणतो, मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये असतात, एक 500 रुपये चार्ज घेतात, ते तुमचं पूर्ण डाएटचं चार्ट पण लिहून देतात. तर अशा पद्धतीने कुठलं चिकन खावं आणि कुठलं खाऊ नये हे जर तुम्हाला विषय आवडला असेल तर तुम्ही इतरांनाही शेअर करा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की लिहा. चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.